आपण आता भांडूप एरियामध्ये आहे. आता माझ्या हातात हा माईक आहे. आता माईक वरनं आवाज येतोय आता काय माहिती नाही, पण काय सीन आहे माईकचा. हा बघा, हा आपला माईक आहे आणि आपण आहे आता भांडूपला ओजी लेवलचा. तर नॉईज कॅन्सलेशन चेक करतोय आपण. भांडूप तुम्हाला एरिया माहितच असेल किती भाई त्रासरूस आवाज येतो या एरियामध्ये. भाई मिळालाय पहिल्याच लेवलला. तुम्हाला भाई लोक मिळणार चालताना. कुठे पण चाला तुम्ही, पब्लिक तुम्हाला मिळणार प्रॉपर. हा बघा, हा माईक आहे आपला. एवढ्या अंतराला ठेवायचा प्रॉपर माईक. जास्त असं ठेवलं ना तुम्ही खरखरणार आवाज. तुमची इकडे विकेट कधी पण पडू शकते. तुम्ही काही करा भाई, तुम्ही उभं तरी राहिलात ना या ठिकाणामध्ये तरी तुमची विकेट पडेल. मला असं वाटतंय, आता फील येतोय प्रॉपर. गर्दीनं जरा आपण बाजूला जाऊ. आपल्याला एक सेकंड. यार चला, आपला माईक पण लागलेला आहे. काम भारी झालेलं आहे प्रॉपर. आता आवाज कसा येतो ते आपण नंतर चेक करूया. मला वाटतं असाच माईक पकडला पाहिजे, कारण थोडा सीन होतोय माईकचा. बट करू ट्राय. काका मिळालेत आपल्याला तात्या काका. लोकांना पकडा आणि विचारा की काय सीन आहे. जो पण कॅमेरामध्ये बघेल ना तुमच्या, त्याला पकडा आणि विचारा की काय सीन आहे, कशाला बघतो. तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, म्हणजे कॉन्फिडन्स तुझ्या टॉपला जावेला की वेंजी समोरचा घाबरत कसा नाही. आणि दररोज 2-3 मिनिटं करा ही बक्षोदी. जोपर्यंत तुमची भीती जात नाही ना तोपर्यंत करत राहा. कारण एक टाइम येईल भाई जेव्हा तुम्हाला वाटेल ना की अरे काय नाही भेंडी, म्हणजे 2-2, 3-3 वर्षाचे मुलं पण घेऊन फिरतील कॅमेरा बाई. असं वाटतं हे काहीतरी वेगळं आहे, पण वेगळं काय नाही भाई. इंस्टाग्राम वरती 1-1 वर्षाचे 2-2 वर्षाचे मुलं ते पण आलेले आहेत आणि व्हिडिओ बनवतात. 1 वर्षाचे 2-2 वर्षाचे, आणि तुम्ही तर भाई 20-20 वर्षाची लोक आहेत भाई. घाबरलं कोणाला पाहिजे भाई. 20 वर्षाच्या माणसाला घाबरलं पाहिजे की भाई 1-2 वर्षाच्या मुलांना. ही मुलं भाई बोलतायत करतायत आणि आपण भाई 20-30 वर्षाचे झालो तरी आपण घाबरतोय. आपल्यात किती फरक आहे बघा. कशामुळे आपण घाबरतोय. फर्स्ट ऑफ ऑल आपण एवढे गुंतलोय लाज घालवायला की आपल्याला हे बघितलं जाणार नाही की आपल्या फ्रेंड्स फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणी व्हिडिओ बघितली आणि त्यात आपण चुकलो, व्हिडिओ व्ह्यूज कमी गेले किंवा काहीतरी वेगळं बोललो आपण आणि चुकलो तर आपली लाज जाईल. याच भीतीमुळे आपण सर्व हे करत नाही. जरा मी रोड क्रॉस करतो. आता आज जो पण मिळेल ना आपल्याला आपण त्याला पकडणार आहे प्रॉपर. कोण पण येऊ दे, कोण पण. कधी कधी खेळ होईल नाही शकत नाही. आता बघा प्रॉपर याचा असेल आवाज. आणि हा माईक कशाला दिलाय मेन म्हणजे माईकचं कामच हे आहे की भाई नॉईज कॅन्सलेशन मोड आहे. माईक कशाला घेतो आपण, व्हिडिओ बनवायला. याच्यासाठी नाही की भाई घरी ठेवला 2-3 रील्स काढल्या भाई. मी जे ट्रायपॉडला
याला 35-40 हजार रुपये दिले आहेत मी भाई. या लोकांसमोर लाजाला दिले नाहीत भाई. मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट रिटर्न देतील याच्यामुळे दिले आहेत. म्हणून मी जर इथे घाबरलो तर माझा 40,000 इन्व्हेस्टमेंट जी केली आहे मी या माईकला, या फोनला, जो 4K 60 FPS मध्ये व्हिडिओ शूट करतोय, आता काही अर्थ होणार नाही. फक्त त्या 2-3 मिनिटाच्या भीतीसाठी की समोरून जो येणार आहे तुम्हाला फक्त असेल, त्याच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल थॉट्स बनतील की हा काय येड हवा आहे, चित्तागिरी करतो, अशा टाईपचं. समोरचा जो येतोय माझ्यावरती हसायला, या सर्व गोष्टींमुळे भाई जर मी थांबलो तर काय नाही भाई. माझी 40,000ची इन्व्हेस्टमेंट पाण्यात आहे. कारण मी हे पैसे जे घातले आहेत ते माझ्या ग्रोथसाठी घेतले आहेत ना, की लोकांच्या हसण्यासाठी, लोकांचे थॉट्स मनावरती घेण्यासाठी. लोक तर बोलणारच आहेत भाई. लोक सपोर्ट करणारी पण आहेत आणि खालती घेणारी पण आहेत. आपलं काम काय, आपलं काम आपण करत राहायचं आणि चालत राहायचं. बाकी माईक पण नाव देतो की नाही सांगा तुम्ही. गाण मारतील भाई इकडे आपले, कधीच्या कधी ना कळणार नाही. अजून ट्रायपॉड तर काढला नाही आपण. हा प्रॉपर आपण हातानेच चालवतोय. प्रॉपर कॅमेरा हा प्रॉपर हातानेच चालवतोय अजून कॅमेरा. ट्रायपॉड काढला तर अजून व्ह्यू मोठा जाईल. पण पकडायला आता कंटाळा आला, कारण मोबाईलने ट्राय करूया की मोबाईलने कसा येतोय. आणि तुम्हाला मी ट्रायपॉडचं पण दाखवणार की ट्रायपॉड अँड हा घेऊन एक साधा माणूस जेव्हा चालतो तेव्हा लोकांचे रिएक्शन्स काय असतात, लोक कोणत्या नजरेने बघतात. हा भाई आहे बघा. मला असे रिएक्शन्स डेलीला मिळणार भाई. म्हणजे मी काय ट्रेन नाही, मला 3 महिने झाले व्हिडिओ बनवून फक्त. आणि हा लेवलचा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा तुमच्यात येणार जेव्हा तुम्ही करणार भाई. अरे घाबरलात ना लोकांना तर तुमचा काही खेळ खेळलाच आहे भाई. इकडेच तात्या कारभार आहे बघा. सर्वीकडे लोक असणार भाई. तुम्ही जिकडे जाणार त्या साईडला लोक असणार. अँड ओव्हरकम करायचं या गोष्टीला एकच सोल्युशन आहे की कॅमेरा घ्यायचा अँड बोलत जायचं आणि चालत जायचं. पळायचं नाही, हळू चालायचं, हळू बोलायचं, जे बोलतोय त्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं. आता तुम्हाला वाटत असेल ज्ञान देतोय, हे देतोय, बट मी या गोष्टी ट्राय केल्या 3 महिना. जेवढं तुम्ही फास्ट प्रोसेस करणार ना तेवढी तुमची प्रोसेस चुकणार. मेन म्हणजे तुम्ही जर खेचायला गेलात की हा भाई चल मला करायचं आहे, कसं तरी करणार आहे, तर ते तुमच्याकडनं होणार नाही मेन म्हणजे. अँड जर तुम्ही प्रोसेसने गेलात की हा भाई मी असं चालतोय हळूहळू, मी चुकलो तर मला माहिती आहे मी चुकलो, एक्सेप्ट करणार. पुढच्या 10 सेकंडामध्ये, पुढच्या 10 मिनिटामध्ये मी काय चेंज करायला बघू शकतो, माझं ते गोल असलं पाहिजे. ना की ती सेम चूक परत करायला पाहिजे. हे तुम्हाला कळालं पाहिजे की तुम्ही चुकी कुठे करतायत आणि चुकींना तुम्हाला कव्हरअप कसं करायचं आहे, ज्याने तुमच्याकडनं पुढची चुकी होणार नाही. या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकणार ना तेव्हा तुम्हाला कळणार की कंटेंट क्रिएशनमध्ये टाईम कसा वाचतो, ग्रोथ कशी होते. कारण तुम्ही 100 व्हिडिओ पोस्ट करणार, 200 व्हिडिओ पोस्ट करणार, पण जोपर्यंत तुम्हाला ॲनालिटिक्स समजता येत नाही की तुमची चुकी कुठे झाली आहे अँड तुमची ग्रोथ कशामुळे थांबते, तर डेटा काय आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर करून फायदा नाही. फक्त कन्सिस्टंट राहून तर बाई सर्वजण करतात. म्हणजे कन्सिस्टंट म्हणजे 1 लाख जण करतात. 1 लाख जण करणाऱ्यांमध्ये मेन म्हणजे डेटा ॲनालिटिक्स कोणाला करता येतं, ज्याला डेटा वाचता येतो की हुक कशी बनवायची, मिड पार्ट कसा बनवायचा, एंडिंग कशी बनवायची, CTR काय असतं, व्हिडिओचा छोटा प्रोफाईल काय बनवायचा, इमेज कुठला टाकायचा, जो या गोष्टी शिकणार ना त्यालाच मेन म्हणजे कळणार की कसं पुढे जायचं. कारण 2026मध्ये एवढी जण येणार नाही व्हिडिओ काढायला, तुम्ही विचार पण करणार नाही एवढी जण ह्याच्यामध्ये घुसलेली असणार. आता तुम्हाला एकच चान्स आहे 2025च्या एंडिंगपर्यंत. 2026ला भाई बोलतोय मी प्रॉपर. एवढी जण व्हिडिओ आणि कंटेंट क्रिएशनमध्ये घुसणार आहेत ना, जर तुम्ही आज सवय लावला 2025च्या एंडिंगला 4 दिवस उरल्यात फक्त. जर तुमच्याकडे पैसे असतील तर 1000चा माईक घ्या, बघा तुम्ही कुठे चुका करतात, काय करतायत आणि चालू करा. जर पैसे नसतील तर मोबाईलच्या कॅमेराने करा, फिरा कुठेतरी शांत जागी जिकडे आवाज नसेल पण लोक असतील. कारण जोपर्यंत तुमची भीती जाणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की काय सीन आहे, की व्हिडिओ बनवणं काय मोठी गोष्ट आहे. एवढा
मेन म्हणजे ही गोष्ट नाही काय मोठी. मला आधी पण बोललोय मी, बघतात सर्व आहेत आणि करणारे कमी आहेत. मी का बोलतोय हे करायला सर्व? मी कुठले पण टॉपिक बनवा, मोटिवेशनल व्हिडिओ बनवा, फनी व्हिडिओ बनवा, पण भाई बनवा भाई काहीतरी. हाच सीन आहे. अँड मेन म्हणजे तुमचा जो स्टॅमिना असतो, तर मी चालतोय, नेक्स्ट सेंटेन्स मला काय बोलायचं ते मला माहिती नाही, बट जी अल्गोरिथम आपण पकडतो की हा भाई मला बोलायचं आहे, नेक्स्ट काय बोलायचं आहे ते तुम्हाला कळतं, की नेक्स्ट रील काय, नेक्स्ट टॉपिक काय बोलायचं हे तुम्हाला माहिती नसतं. मग तुम्ही जेव्हा चालतात ना विदाउट स्क्रिप्ट, आणि ज्या गोष्टी तेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा तुमची इम्प्रूव्हमेंट होते. जेव्हा लोकांशी मिळतात, रँडम लोकांशी त्यांशी टॉकिंग करतात, तेव्हा तुमची स्किल म्हणजे स्किल बोलू शकतो, कम्युनिकेशन काय ते इम्प्रूव्ह होते. जर तुम्ही इथे शिकलात तर भाई मग तुमचा विदिन 1 year मी बोलतोय की इझिली तुमची या फील्डमध्ये ग्रोथ आहे. कारण मला तर 3 महिने झालेत फक्त, बाकी करणारे तर 5-5 वर्षापासून आहे, 6-6 वर्षापासून आहे. पण त्यांचे अजून 10K झाले नाहीत फॉलोअर्स. काय झाले नाहीत तर त्यांची चुकी हेच आहे की डेटा अनालिटिक्स करता येत नाही, त्यांनी ट्रेंड पकडले नाहीत, ऑडियन्स कशी क्रिएट करायची ते बघितलं नाही. ते 20 लेवलचे 10 वर्षाचे नॉलेज टाकतात, 10 वर्ष आधीचे व्हिडिओ टाकायचे गाणं लावून, थोडासा कॅप्शन टाकून, या टाईपचे व्हिडिओ बनवून ते टाकायचे. ती त्यांच्यामध्ये चुकी आहे. आणि नंतर ते बोलतात माझे 10K फॉलोअर्स झाले नाही, फॉलोअर्स वाढत नाही. आता तुम्हीच एक गोष्ट सांगा मला, तुमच्या फीडवरती अशी कुठली गोष्ट आली करंट टाईममध्ये जी तुम्हाला थांबवत नाही, तर तुम्ही कशाला बघणार? मेन म्हणजे इव्हन जो व्हिडिओ बनवतोय त्याला स्वतःला कळायला पाहिजे, स्वतःची व्हिडिओ स्वतःकडे आली तर तू का बघणार आहेस? जर तू अनोळखी व्यक्ती आहे समोरचा, तर तू दुसऱ्याची व्हिडिओ बघू शकत नाही, स्वतःची व्हिडिओ बघू शकत नाही, तर तुझ्या व्हिडिओमध्ये चुकी आहे काहीतरी आहे. हे जेव्हा कळेल ना की दुसरे काय करतायत आणि आपण कुठे आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की स्वतःला कुठे इम्प्रूव्ह करायचं आहे आणि काय करायचं आहे. तर तुम्ही हे नाही निवडलात की कसं करायचं आहे, तर बाई खेळ करला जातो. आणि ब्लॉगिंगचा सीन हाच आहे मेन, की तुम्हाला टॉपिक माहिती आहे. आता मी टॉपिक चेंज करतोय बघा, टॉपिक चेंज करतोय, काही पण बोलतोय, म्हणजे नेक्स्ट मुमेंटला मी जोक मारेल, मला कुठला तरी माणूस मिळेल, बोलत राहायचं आहे मेन म्हणजे. कारण जेवढा वेळ तुम्ही हे बोलणार ना तेवढा तुमची भीती जाणार की भाई काय नाही, म्हणजे लहान आहे पण येते आणि काही पण करून जातं, असा सीन आहे हा. अँड गाडी दुसऱ्या करतात भाई, मेहनत करणारे कशा पण मेहनत करतात, आणि हसणारे ना भाई करणाऱ्याला पण असतात आणि न करणाऱ्याला पण असतात. मग तुमचा मेहनतीवरती लक्ष द्यायचं आहे की हसणाऱ्यांवरती लक्ष द्यायचं आहे? तुमच्यावरती हसणाऱ्यांवरती लक्ष द्याल, तुमचा डाऊनफॉल चालू होणार, की निगेटिव्हिटी क्रिएट होणार तुमच्यामध्ये, की हा मला लोक हसतायत, मी व्हिडिओ काहीतरी चालू केलं, मी वेगळं काहीतरी चालू केलं, अरे तर मला लोक हसतायत. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकणार की हसणाऱ्यांना अवॉइड कसं करायचं, तेव्हा तुम्हाला कळणार की हा भाई मला निगेटिव्हिटीकडनं दूर राहायचं आहे. कारण जेवढे निगेटिव्हिटीकडे तुम्ही जाशाल, हसणाऱ्यांना रिप्लाय देशाल, तेवढं तुमचा माइंड तुम्हाला ट्रिगर करेल की काहीतरी चुकीचं करतोय. ते तुम्ही पॉझिटिव्ह लोकांकडनं विचार केला की भाई पॉझिटिव्ह लोक मला सपोर्ट करणारी 100पैकी 60 जण आहेत, 100पैकी तुम्हाला 10 जण जरी पॉझिटिव्ह सपोर्ट करत असतील ना, तर पॉझिटिव्ह वाल्यांकडे मेन लक्ष द्या. चले का बाबू? निगेटिव्ह वाल्यांकडे सपोर्ट बघितला तुम्ही, तुमचा इथेच खेळ खाल्ला त्या बाई. बाकी मी जर तसाच व्हिडिओ बनवतो भाई, मी शिव्या पण घालतो, मी रँडम लोकांशी जाऊन पण बोलतो. हा सीन झाला माझा, म्हणजे माझं काही फिक्स नाही भाई, माझा आता टाइम शेड्यूल फिक्स नाही. कारण मी जातो कामाला 6:30ला, अँड 6:30 झाल्यानंतर मी जातो भाई 10:30ला कामाला जातो, संध्याकाळी येतो 8:30 8:30 पर्यंत येतो, आणि याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो मी.
तुम्हाला बॅकग्राऊंड लेवलचा शून्य आवाज येत असेल असं मला वाटतंय. बाकी तुम्हीच सांगा की खरं मध्ये आवाज कमी आहे की नाही येत आहे. आता आपल्याला कोण वरती जाताना मिळाला ना तर त्याला आपण पकडू. माईक चालू आहे की नाही? माईक तर चालू आहे आपला असं वाटतंय मला. तर मी काय दिसत असेल तुम्हाला, तर मी लगातार आता 20 मिनिटं व्हिडिओ बनवतोय भाई. माईक घेतलाय, ट्रायपॉड घेतलाय हातामध्ये आणि चालतोय. आणि एक गोष्ट तर मला कळाली आहे भाई, जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना तुम्हाला कळणार नाही की कसं करतात आणि कसं बोलतात. हाच सीन आहे. हा आता वाईड कॅमेरा आहे. टॉपिक चेंज होतात बघा. तुमचे माइंड ट्रिगर असते ना तो हाच सीन असतो. मी आता हा असा कॅमेरा घेईल, नेक्स्ट सेकंडला असा पण घेईल, नेक्स्ट सेकंडला त्याच्या काहीतरी वेगळा टॉपिक पण पकडेल. म्हणजे व्लॉगिंग असते ना त्याचा हा सीन असतो की तुम्हाला नेक्स्ट सेकंड माहिती नाही की काय होणार आहे. नेक्स्ट मुवमेंट तुमच्या इथे कोणतरी पळत येईल, अरे हा भाई काय करतोय, तुम्हाला त्याच्याशी बोलायचं. कधी कशा पद्धतीने बोलायचं ते तुम्हाला कळणार, काय बोलायचं आहे, किती वेळ थांबायचा, या गोष्टी तुम्हाला कळणार. बाकी माझं तर म्हणणं आहे भाई, आपलं प्रॉपर 512 GB स्टोरेज आहे. 512 आपण डेली व्हिडिओ काढतो आणि यूट्यूबच्या ड्राफ्टला अपलोड करतो. म्हणजे कसं होतं भाई, अपलोड जरी नाही झाली ना तरी स्वतःच्या मेमरीजसाठी आज मी या तारखेला इकडनं गेलेलो की माझ्याकडे मेमरी आहे की मी काय बोललो, कसं गेलो. अपलोड वगैरे तर दूरची गोष्ट आहे रे, तुझं फॅमिलीचा मुवमेंट आहे, काहीतरी मुवमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही फिरतायत, काहीतरी बड्डे वगैरे. तर भाई तुमच्याकडे ती मेमरीच आहे 1 तासाची. कंटेंट क्रिएशन मेन म्हणजे एक मेमरी आहे भाई. तुम्हाला ना 30-40 सेकंडमध्ये काही नाही मिळत. बड्डे 1-1, 1.5 तासाचे असतात. तुम्ही विचार करा, 1.5 तासाचा बड्डे तुम्ही रेकॉर्ड केलात आणि यूट्यूबच्या ड्राफ्टमध्ये फोल्डरमध्ये टाकून ठेवलात. 10 वर्षानंतर तुम्ही 30 व्हिडिओ बघताय. त्या मेमरीज, ते मुवमेंट्स, ते मित्रमंडळी, ते फ्रेंड सर्कल ज्यासोबत तुम्ही व्हिडिओ बनवलेला 10 वर्षाआधी, ते तुम्हाला बघून किती खुशी आहे. हा फायदा आहे व्हिडिओ बनवण्याचा की जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवतात ना तेव्हा तुम्हाला मुवमेंट्स मिळतात. लाईफ मुवमेंट्स, लाईफ कॅप्चरिंग मुवमेंट्स की आज काहीतरी केलं ते तुम्ही 10 वर्षाने पण बघू शकता की हा भाई मी या टायमिंगला हे केलेलं. कट मेन हा ह्याचा सीन आहे. 18 मिनिटं 20 मिनिटं व्हिडिओ बनवतो आपण, लगातार चालत बनवतो. कोण कुठून काही पण येतो त्याशी घेणं देणं नाही भाई. आता मी हा व्हिडिओ अपलोड करेल यूट्यूबला, 5-10 GB व्हिडिओ आहे. तर मी हा डिलीट केला तर ते 5-10 GB माझ्यासाठी एक स्टोरेज आहे. बट ती 10 वर्षानंतर माझ्यासाठी एक मेमरी होईल की मी 10 GB त्यावेळेला व्हिडिओ बनवलेला, तेव्हा मी काय बोललेलो भाई. आज ते मला ऐकायला आलं असतं तर मी अजून मोटिवेटेड, वेगळा चांगला झालो असतो, बेटर झालो असतो. या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळणार ना की कंटेंट क्रिएशन फक्त फॉलोअर्स कमवणं नाही, मी तुमच्या मुवमेंट कॅप्चर करतायत, तुमची लाईफ कॅप्चर करतायत, जी तुमच्याकडे रेकॉर्ड होते. मेन म्हणजे आजपासून 5-10 वर्षाने जेव्हा मी हा व्हिडिओ बघेन अँड मी कुठल्या पण लेवलला पोहोचलो असेल भाई, याची घेणं देणं नाही की मी अमीर बनलोय, गरीब झालोय, मी मेलोय, याची घेणं देणं नाही. पण जो माझा क्लाउडला स्टोरेजला अपलोड असेल व्हिडिओ, ते माझी मित्रमंडळी बघतील, कोणीही बघेल. हा त्याचा मुवमेंट आहे की तुम्ही लाईफ कॅप्चर केलेली तुमची. तुम्हाला बघून कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसेल की हा भाई असा माणूस होता. तर तुम्ही स्वतः जिवंत असाल, तुम्ही स्वतःची लाईफ मुवमेंट तेव्हा कॅप्चर करशाल की भाई हा मी अशा वेळेला अशी बक्षोदी केलेली भाई, चांगलं वाटलं त्यावेळेला. या जाऊतात हा ह्याचा असा खेळ आहे.
मेन म्हणजे तुम्ही जेवढा वेळ टिकशाल याच्यामध्ये. लास्ट टाइम मी गेटवे ऑफ इंडियाला गेलेलो भाई, तिकडे मी लगातार 1.5 तास व्हिडिओ बनवला. म्हणजे तू शांत बसणारा माणूस 1.5 तास लगातार कसा बोलू शकतो कंटेंट क्रिएशनमुळे. तो 1.5 तासाचा व्हिडिओ माझा 40 GB चा व्हिडिओ झालेला आणि तो 40 GB चा व्हिडिओ डायरेक्ट युट्यूबला टाकला. ते 1.5 तास आजच्या टायमिंग मध्ये एक छोटी गोष्ट असेल की 42 GB चा व्हिडिओ आहे, फक्त 1.5 तासाचा आहे. बट तीच गोष्ट जेव्हा मी 5-6 वर्षाने यूट्यूबच्या ड्राफ्टमध्ये जाऊन बघणार की भाई मी अशी अशी व्हिडिओ बनवलेली, अशा क्लिप्स होत्या, अशा बोललेलो मी, असे मित्र होते माझ्यासोबत त्या टायमिंगला, तर तेव्हा ते मला आवडणार की भाई मी केलेलं तर ते चांगलं होतं. म्हणजे ती मुवमेंट होती लाईफची जी मी मजा केलेली. आणि जेव्हा ती मुवमेंट नॉस्टॅल्जिया हिट होते ना की भाई काय ग्रुप होता भाई त्या टायमिंगला, काय आपण मजा केलेली, तुम्हाला मुवमेंट मिळणार लाईफचे. कोणाला तरी पकडू आता, तिथे काहीतरी लागलं आपला. जी आज वेगळ्या जिमला जाणार आहे आपण प्रॉपर, तर वेगळा टॉपिक आला बघा. टॉपिक चेंज होत राहणार आहे. मेन म्हणजे टॉपिकचा हा सीन आहे की कॉन्स्टंट नाही टॉपिक. पहिल्या सेकंडाला वेगळा बोलतात काहीतरी, दुसऱ्या सेकंडाला तुम्ही वेगळं बोलू शकता. ब्लॉगिंगचा हा मेन बेनिफिट आहे की तुम्हाला माहिती नाही की नेक्स्ट सेकंड काय होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही विदाउट स्क्रिप्टिंग चालतात ना रोडवरती आणि तुमच्या बाजूबाजूला पब्लिक असते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघणारी, आणि तुम्ही ट्रायपॉड घेऊन चालतायत, लोक तुमच्याकडे हसतायत, बघतायत, तुमचा जेव्हा श्वास थांबतोय, हार्टबीट थांबतायत की नेक्स्ट लाईन काय बोलायचे, आणि जेव्हा तुम्ही ते करतात तेव्हा तुम्हाला तुमची पोटेन्शियल कळते की तुमच्यामध्ये किती भीती आहे अजून आणि तुम्हाला किती इम्प्रूव्ह केलं पाहिजे. छोट्याशा तुमच्या घराजवळच्या एरियासुद्धा ज्याच्यात तुम्ही लगातार 10 वर्षे फिरलात, त्याच्यामध्ये तुम्ही साधा कॅमेरा घेऊन चालू शकत नाहीत. अशा लेवलची तुमच्या भीती क्रिएट झाल्यात. आणि तुमच्यापेक्षा 10-20 वर्ष लहान मुलं कॅमेरा घेऊन रस्त्यावरती बोलतात, त्यांना त्यांच्या वडिलांनी शिकवलं आहे, त्यांच्या पॅरेंट्सने शिकवलं आहे, त्यांची भीती नाही. बट आपली भीती आहे जी आपण 20-20 वर्ष, 21-21 वर्ष एवढे मोठे झालो आणि स्टील घाबरतो. घामाघूम झालो रे भाई आज. तून घाम आलाय काय माहिती एवढा. आणि जे पण बाई मुवमेंट्स होतील ना ते कॅप्चर करत राहा रे बाई. भाई कारण काय नाही भाई व्हिडिओ वगैरे बनवून. आयडीचं नाव काय? आयडीचं नाव आकाश आंबरे. इंस्टाग्रामला भाई. युट्यूबला टाकतो की इंस्टाग्रामला भाई. अरे हिडन ऍप काय नाव आहे? आकाश आंबरे. आकाश आंबरे डबल ए टाक. डबल ए टाक. डबल एच आहे. हा पहिला बॅक कर. हे टाक. आंबरे एक फॉलोवर मिळालाय भाई आपल्याला आता प्रॉपर 18 मिनिटामध्ये. 18 मिनिटं. अरे म्हणजे तुम्ही आलात ना रॅन्डम असा. लोक तुम्हाला मिळणार जी रस्त्यामध्ये विचारणार की आयडी काय आहे तुमची, म्हणून कधी घाबरू नका व्हिडिओ बनवायला. तर माझे 1000 फॉलोअर्स व्हायला होते. व्ह्यूज जातात चांगले रे. व्ह्यूज जातात म्हणजे 3 लाख. ह्याला ओळखतो का विनयला? भाऊ आहे सगळे. विनय 46 असणार, ओळखत असणार भाई. आपल्या एरियामध्ये माहिती आहे मला ओळखतात म्हणजे ओळखी करून भांडूपमध्ये सर्व. कुठे राहतो? कुठे? मी साईलला राहतो. साईलला राहतो. तिकडून कुठून व्हिडिओ चालू केले? हा स्टेशन पासून निघत स्टेशन वाजून चालत माईक घेतला आता नवीन माईक. हा 4000चा माईक आहे. चालेल. 4000चा माईक 40,000चा होत आहे. लोकांना घाबरायसाठी ना घेतला आहे भाई. चला थँक्यू. बघा एक मित्र मिळाला आपल्याला रॅन्डम रस्त्यावरती चालताना, आणि तशी तुम्हाला 1000 लोक मिळणार. जर तुम्हाला 1000 लोक रॅन्डम मिळाली आणि तुम्ही बॅक कॅमेराला तुमचा इंस्टाग्राम पेज टाकला की भाई इंस्टा पेज माझा हा आहे,
पुढे पण असा अपलोड केलात तर मी तुम्हाला एवढे फॉलोवर्स येतील ना रँडम, एवढे फॉलोवर्स जे तुम्ही विचार पण नाही करू शकत. मेन म्हणजे तुम्हाला 10% जरी मिळाले ना एका वेळेला 10%, तरी ते नेक्स्ट लेवलचा खेळ आहे. 10% 100 जण जात आहेत, 10 जणांनी फॉलो केला तरी तुमच्या इयरलीला जी ग्रोथ होणार ना, कारण रँडम फॉलोवर्सला जी रीच जाते ना, रँडम फॉलोवर्स सपोर्ट करतात तुम्हाला. जेव्हा आता हा मित्र मिळाला मला, जसा ह्याने सपोर्ट केला, तर हा माझा लगातार व्हिडिओ लाईक करत गेला, पण इंस्टाग्राम ती पुश करणार व्हिडिओ, कारण त्याच्याकडे डेटा आहे की हा रँडम मिळालेला व्यक्ती आहे. हे भाई थांबा, एवढा श्वास थांबतो ना, एवढी भीती वाटते, एवढा भाई ताण लागते ना बोलताना, जेव्हा तुम्ही माईक घेऊन चालतात, विदाऊट स्क्रिप्ट चालतात, अँड मेन म्हणजे ट्रायपॉड हातात घेऊन चालतात, आणि आजूबाजूला तुमच्या पब्लिक असते, आवाज असतो, कानामध्ये बीट चालू होतात, आवाज येतात भाई. त्यावेळेला जेव्हा तुम्ही बोलतात ना, त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही तिकडे केलात तर तो अलग लेवल भाई. तुम्ही माणसाल स्वतःला की भाई मी कडनं चालत गेलेलो आणि इकडे असं भाई बनवलं आहे मस्तपैकी, आणि मी माईक घ्यायला कशाला बोलतोय भाई. माईकचा एक युजफुल काय की तुम्ही नंतर तुम्हाला कळणार की भाई व्हिडिओमध्ये तुमची काय तुम्ही बोललाय, व्हिडिओमध्ये बोललात ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा साऊंड कसा आहे, त्यात तुम्ही कुठले वर्ड्स बोलले आहेत. तर तुमच्याकडे पैसे असतील तर 1000चा माईक घ्या भाई, तुम्हाला मी ॲफिलिएट लिंक प्रॉपर प्रोव्हाइड करतो. बनवूया व्हिडिओ वगैरे बनवायचा आहे का? बनवतो व्हिडिओ, बनवूया ना, काय नाही भाई.